नमस्कार. थोडं वर घ्यावं लागेल का? येतो आवाज येतोय मागे? ओके. मी डॉक्टर विनय कुमार राठोड. सर्वप्रथम मॅडमचा आणि अब्दुल्लाचं खूप खूप मनपूर्वक आभार. आपण या ठिकाणी या एक इंटरॅक्शनसाठी, बेसिकली मला असं वाटतं की लेट इट बी अ टू वे इंटरॅक्शन. सुरुवातीला मला जे काही वाटतं ते मी बोलीन, त्यानंतर मला आवडेल जर तुम्ही तुमचे काही मनात प्रश्न असतील, काही तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्की विचारा, आणि दॅट वुड बी मोर फ्रुटफुल असं मला वाटतं. या इंटरॅक्शनसाठी मला बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा मॅडमचं आणि अब्दुल्लाचं खूप खूप आभार. मी इथे येऊन आता जवळपास बरोबर 1 वर्ष होत आलेलं आहे ॲज SP छत्रपती संभाजीनगर. याआधी मी माझी पोस्टिंग ॲज रिक्रुटमेंट ॲज DYSP 2004 साली झाली. 2004 ते 6 आमचं ट्रेनिंग आणि प्रोबेशन पिरियड असतं. 2006 ते 8 गडचिरोलीमध्ये नक्षल प्रभावित क्षेत्रामध्ये काम केलं. जवळपास 2 वर्ष. त्यावेळेस नक्षलिझम वॉज ॲट इट, यू कॅन से दॅट इट वॉज ॲट इट्स पीक. सिरोंचा जर आपण पाहिलं असेल मॅपमध्ये, कधी पाहिलं सिरोंचा? कधी कोणी माहिती आहे कोणाला? सिरोंचा महाराष्ट्राचा जो असा टोक येतो ना, उजवीकडे असा टोक येतो खाली, त्या टोकावर तो सिरोंचा आहे. म्हणजे गडचिरोली जिल्ह्यापासून, हेडक्वार्टरपासून 150 किलोमीटर इंटिरियरमध्ये. आणि त्या सिरोंचाच्या एका साईडला छत्तीसगड, एका साईडला आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र, असं तीन राज्य जिथे एका ठिकाणी येतात, असा तो वन ऑफ द मोस्ट इंटिरियर नक्षल इन्फेक्टेड एरिया होता. त्या ठिकाणी 2-2.25 वर्ष काम केल्यानंतर मी ठाण्याला आलो. ठाण्याला जवळपास 3 वर्ष ACP म्हणून काम केलं. त्यानंतर प्रमोशनवर ॲज ॲडिशनल SP DCP माझी मुंबईला फोर्स 1ला ट्रान्सफर झाली. फोर्स 1 अगेन इज द काउंटर टेररिस्ट युनिट. आपण ऐकलं असेल, जसं भारताचं NSG आहे तसं आपलं फोर्स 1 आहे. बेसिकली इट ॲक्ट्स ॲज अ कमांडो युनिट फॉर अगेन्स्ट टेररिझम. 26/11चा जो हल्ला झाला त्याच्यानंतर, अँड इट इज, मला अतिशय अभिमानाने सांगावंसं वाटतं की इट इज वन ऑफ द मोस्ट प्रोफेशनल काउंटर टेररिस्ट युनिट इन द एंटायर कंट्री. टाइम अँड अगेन इट हॅज बीन प्रूव्ड दॅट वर्क एथिक्स असो किंवा काउंटर टेररिस्ट टॅक्टिक्स असो, त्यामध्ये इट इज द बेस्ट ऑर्गनायझेशन इन द एंटायर कंट्री. तिथं जवळपास 3 वर्ष काम केलं. त्यानंतर मुंबईला ॲज DCP गेलो. DCP मुलुंड, DCP क्राईम ब्रांच, DCP VIP सिक्युरिटी, DCP दहिसर, असे जवळपास 5.5 वर्ष तिथं होतो. त्यानंतर ATS मध्ये जवळपास 1.5 वर्ष काम केलं. अँटी टेररिस्ट स्क्वॉडमध्ये जवळपास 1.5 वर्ष काम केलं. आणि नंतर पुन्हा ठाण्याला आलो. ठाण्याला झोनल DCP आणि DCP ट्रॅफिक ही शेवटची पोस्टिंग. आणि त्यानंतर इथे औरंगाबादला संभाजीनगरला आलो. तात्पर्य हे आहे की मला असं वाटतं की माझं सुदैव आहे की मला एकाच प्रकारची नोकरी करायची अनुभव नाही आला. अनेक वेगवेगळ्या फील्ड्समध्ये, मग टेररिझम असेल, VIP सिक्युरिटी असेल, क्राईम ब्रांच असेल, ट्रॅफिक असेल, रेग्युलर पोलिसिंग असेल, त्याचा इतक्या वर्षाचा अनुभव जो आहे तो जवळपास आता 22 वर्ष सर्व्हिसमध्ये आहे. त्या 22 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये जवळपास 17 वर्ष मुंबई आणि ठाण्यामध्ये मेट्रोपॉलिटन एरियाजमध्ये काम करण्याचा अनुभव. आणि त्यात सुद्धा केवळ फक्त बंदोबस्तच केला असं नाही आहे. सो इट वॉज अ व्हेरी फ्रूटफुल एक्सपिरियन्स अप अंटिल नाव. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मला वारंवार मुलांमध्ये जाऊन जे इंटरॅक्शन करण्याची जी एक इच्छा असते, त्याचं कारण आहे की इतक्या वर्षाच्या सर्व्हिसनंतर बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे अनुभव, कटू आणि गोड दोन्ही, म्हणजे काही चांगले अनुभव आले, काही वाईट अनुभव आले, ते शेअर करणं असं मला वाटतं कर्तव्य. तुम्हाला आज येऊन इथे इंटरॅक्ट करण्याचा उद्देश मला वाटतं की भारतातले आपण 65% आज यूथ आहे. इट इज वन ऑफ द मोस्ट पोटेन्शियल फोर्स अ कंट्री कुड हॅव. तुम्ही जर पेपर वाचत असाल किंवा न्यूज फॉलो करत असाल तर चायनामध्ये एक विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे की 0 चाइल्ड और 1 चाइल्डमुळे तिथे आता 70 ते 80% म्हातारे झालेले आहेत आणि खूप कमी प्रमाणात यूथ आहे. आणि त्यांच्यामुळे त्यांना
अडचणी यायला लागल्या. त्याच्या बिलकुल उलटा आपण आहोत. आज जे काही डोनाल्ड ट्रम्प करतोय तो त्याचा हेवा आहे. त्यांना माहिती आहे की भारत हा एक फार मोठा पोटेन्शियल राष्ट्र येत्या काही काळामध्ये होऊ शकतो आणि त्याला कसं दाबता येईल त्याचा प्रयत्न सतत आजूबाजूचे राष्ट्र करतायत, महासत्ता करत आहेत. आणि त्याचं कारण हेच आहे की तुम्ही इथे आहात, यूथ आहे. परंतु दुर्दैवाने ही जी यूथ आहे, इतकी एनर्जी आहे, त्यांचं पोटेन्शियल आहे, दे आर ऑलवेज vulnerable to different types of influences. Influences could be good, they could be bad. More often than not, they are bad. आणि हे आपण अवतीभोवती अनेक ठिकाणी आजकालचे मुलं, यूथ ज्याला आपण म्हणतो, त्यांना ह्या ज्या बॅड इन्फ्लुएन्सेसमध्ये येतात ते मग ते कुठं दिसतं? तर क्राईममध्ये दिसतं, ड्रग ॲडिक्शनमध्ये दिसतं, रॅडिकलायझेशनमध्ये दिसतं. क्राईमच्या बाबतीत सांगायला झालं तर जवळपास 90% चेन स्नॅचिंग आणि हाऊस ब्रेकिंग हे स्टॅटिस्टिक्स आम्ही जे हे करतोय ते आज 17-18 वर्षाचे ते 25 ते 30 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये आढळून आले, जे क्रिमिनल्स आहेत. त्याचबरोबर हाऊस ब्रेकिंग, HBT म्हणतो, हाऊस ब्रेकिंग इन थेफ्ट, त्यामध्ये सुद्धा यूथ, ड्रग ॲडिक्शन आणि रॅडिकलायझेशन या सर्व ठिकाणी यूथ हा खूप मोठ्या प्रमाणात भरभटलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इथे आपण सर्वांनी यू शुड इंट्रोस्पेक्ट. इट इज नॉट जस्ट इंट्रोस्पेक्शन अबाउट युअर सेल्फ, इट इज अबाउट सिच्युएशन्स अराउंड यू. तुमच्या अवतीभोवती काय चालू आहे? बऱ्याचदा आपण कानाडोळा करतो, डोळे बंद करून घेतो, माझ्याशी काही संबंध नाही, कशाला हे करू. त्या क्षणी तुम्हाला ते बरोबर वाटत असेल, पण इन द लॉंग रन तो हळूहळू तुमच्या अवतीभोवती आणि तुमच्यामध्ये कधी येईल हे कळणार सुद्धा नाही. सो या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला जागरूक राहणं गरजेचं आहे. हा जो काही इन्फ्लुएन्स होतो तो बऱ्याचदा मला असं वाटतं की पिअर प्रेशर, मुलं एकमेकांमध्ये आपण पाहतो, कोणीतरी सिगरेट पित आहे, कोणीतरी भरपूर पैसे घेऊन येत आहे, पण ते कसा येतोय, पैसा कुठून येतोय याच्याबद्दल न विचार करता आपल्याला वाटतं अरे वा काय एटीत राहतो, काय शान शौकत आहे त्याची. कदाचित तो कुठून तरी वाममार्गाने काही ना काहीतरी चुकीच्या मार्गाने आणत असेल, त्याची जाणीव सुद्धा नसते. बट समहाऊ यू ट्राय टू आयडियलाइज हिम, यू ट्राय टू फॉलो हिम थ्रू हिज ॲडिक्शन टुवर्ड्स सिगरेट्स. आणि हळूहळू मग ते ड्रगकडे कधी जाणार कळणार नाही. आजकाल वेप एक प्रकार चालू झाला आहे, माहिती आहे, वेप. हळूहळू तुमचे जो कोणी सो कॉल्ड मित्र असतात ना, ते सांगतात की वेप इज द मोस्ट न्यूट्रल वे ऑफ स्मोकिंग. पण तुम्हाला हे कळायला हवं की इट इज वन ऑफ द मोस्ट डेंजरस ॲडिक्शन आणि इट इज अल्टिमेटली अ केमिकल. तो धूर जो आहे तो केमिकल इंटरॅक्शनमुळे तयार झालेला आहे आणि त्याचे जे परिणाम आहेत ते सिगरेटपेक्षा कितीतरी भयानक आहेत. ड्रग्सच्या बाबतीत सुद्धा आपण म्हणतो की आधी जे ड्रग्स होते, गांजा, हशीश, हे नॅचरल इन्ग्रेडियंट्समध्ये येत होते. पण आता जे MD येतोय, आता जे सो कॉल्ड बटन आहे, दीज आर ऑल केमिकल ड्रग्स. दे आर ऑल प्रिकर्सर्स टू एनी मेडिसिन. प्रिकर्सर माहिती आहे, प्रिकर्सर म्हणजे रॉ मटेरियल. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणत्याही एखादी गुंगीकारक औषध असेल तर त्याला लागणारा जो काही रॉ मटेरियल आहे त्याला थोडंसं ट्विक करून त्याच्यामध्ये थोडेसे केमिकल ऑल्टरेशन करून MD सारखा भयानक ड्रग विच इज मोर पोटेन्शियल दॅन सो आधीचे जे हेरोईन म्हणायचे आपण किंवा LSD म्हणायचो आपण, हे सगळे ड्रग्सपेक्षा कितीतरी पटीने जास्त पोटेन्शियली हार्मफुल आहेत. सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे या ड्रग्सच्या बाबतीमध्ये की हे स्वस्त आहेत. दुसरी वाईट गोष्ट काय, हे कुठेही तयार होऊ शकतात. छोट्या छोट्या तुमच्या आसपास कुठे एखाद्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये सुद्धा तो तयार होऊ शकतो आणि त्याचं जे काही कॉस्ट आहे ती 100 रुपयापासून ते 200 रुपयापासून ते 500 रुपये. हे सगळ्यात दुर्दैवी बाब आहे. आणि हळूहळू आपला जो काही आपल्या अवतीभोवती जे काही चालतं त्याला आपण एक्सेप्ट करायला लागतो. आपले मित्र घेतात, तुम्हाला वाटतं की जाऊ द्या, तो घेतोय त्याचं ते. पण तुम्हाला हे कळायला पाहिजे की तुमचा मित्र जो येतोय, त्यांचे आई वडील, त्यांचे काही स्वप्न आहेत, खूप काही सॅक्रिफायसेस करून तुमचे पेरेंट्स, तुमच्या मित्रांचे पेरेंट्स इकडे तुम्हाला पाठवतात. इट इज नॉट इझी. आजकालचं एज्युकेशन स्वस्त राहिलेलं नाही, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि ते करत असताना जर तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यात अडकलात
तर ह्याच्यापेक्षा जास्त दुर्दैवी काही नाही आहे. आणि समहाव हे जे काही ॲडिक्शन्स आहेत हे इट इज व्हेरी डिफिकल्ट. डी ॲडिक्शन जर करायचं असेल तर खूप अवघड जातं. त्यामुळे तुम्ही स्वतः जर त्याच्यात अडकला असाल, इट इज हाय टाइम यू शुड कम आउट ऑफ इट. तुमच्या आजूबाजूला जर तुम्ही स्वतःला खरे मित्र कोणाला समजत असाल आणि तुम्हाला दिसत असेल तर त्यांना बाहेर काढणं हे तुमचं स्वतःचं कर्तव्य नाही आहे. तर मला वाटतं की तुम्हाला त्यांच्या आईवडिलांनी जे काही सॅक्रिफायसेस केलेले आहेत तर त्याच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला विचार करून त्यांना बाहेर काढणं हे तुमचं कर्तव्य. दुसरं एक मेजर सोशल मीडिया. सोशल मीडिया इज अ नेसेसरी इव्हिल. आजकाल व्हॉट्सॲप असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल. एक पोलीस ऑफिसर म्हणून मी सगळ्यात जास्त जर मला काम जे हे मागच्या 10 वर्षात वाढलेलं आहे ते ह्या सोशल मीडिया मुळे वाढलेलं आहे. तुम्हाला सुद्धा माहिती असेल की कोणता ना कोणता चुकीचा स्टेटस ठेवून आत्ता परवा पुण्यामध्ये झालेलं, बरोबर आहे, पाहिलं असेल. एक चुकीचा स्टेटस कोणीतरी आपला 16, 17, 18 वर्षाचा मुलगा मूर्खासारखा काहीतरी टाकतो आणि त्याला आपण नुसती बघत नाही, आपण त्याच्यापेक्षा जास्त मूर्ख होतो आणि तो 1000 मोबाईलवर फॉरवर्ड करतो. आणि मग तो जो काही वणवा आहे, आजपासून 10 वर्षापूर्वी एखाद्या ठिकाणी जे लोकांमध्ये 2 समाजांमध्ये तेढ निर्माण होण्यासाठी सोशल मीडिया नव्हता, एकमेकांना बोलायचे, एकमेकांकडून त्यावेळेस वेळ मिळायचा. परंतु आता दुर्दैवानी परिस्थिती अशी आहे की 2 मिनिटांमध्ये हजारो लोकांमध्ये तो सो कॉल्ड स्टेटस असेल किंवा एखादी मेसेज असेल तो तुम्ही फैलवून टाकता आणि जी परिस्थिती कंट्रोल करण्यासारखी असते ती हाताबाहेर होऊन जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचा दुर्दैवी भाग हे आहे की ते खरं आहे का खोटं आहे याची कोणीही शहानिशा करत नाही. इथे यू एज मीडिया पर्सनल्स, द फ्युचर ऑफ मीडिया पर्सनल्स, तुमचा रोल खूप महत्त्वाचा आहे. थोडंसं हे होतोय, पण मला असं वाटतं की तुम्ही स्वतःही पाहिलेलं असेल तुमच्या आसपास की अशा प्रकारचे व्हॉट्सॲप किंवा इंस्टाग्रामवर स्टेटस टाकणे किंवा मेसेज टाकण्यावरून किती मोठे घटना झालेल्या आहेत, दुष्परिणाम झालेले आहेत, समाजामध्ये रायट झालेले आहेत. उद्या जाऊन तुम्ही सुद्धा मीडियामध्ये काम करणार आहात आणि अशा वेळेस जर तुम्ही त्याची शहानिशा न करता, इफ यू डोंट व्हेरीफाय दीज न्यूज आणि जस्ट फॉर द सेक ऑफ ब्रेकिंग न्यूजवरून मला आठवलं आपलं जेव्हा ऑपरेशन सिंदूर चालू होतं तेव्हा रात्री तुम्ही फॉलो करत होते का? रात्री पाहत होते? काही चॅनल्स अक्षरशः कराचीपर्यंत पोहोचून गेले होते, बरोबर आहे. म्हणजे इट वॉज, आणि मला सुद्धा वाटायला लागलं की यार खरंच झालेलं आहे. आपण त्यांना रिस्पॉन्सिबल चॅनल समजतो आणि अक्षरशः काहीही म्हणजे मूर्खासारखा काहीही न्यूज टाकून ते मोकळे होऊन गेले होते वन अपमॅनशिपसाठी की मी काहीतरी ब्रेकिंग न्यूज आहे विदाउट एनी व्हेरिफिकेशन. पण त्याच्या विपरीत काही चॅनल्स होते अतिशय रिस्पॉन्सिबल पद्धतीने जे खरे होते, जे फॅक्ट होतं तेवढंच फक्त सांगायचे. तर तुम्ही स्वतः अनुभव केलेला हे आहे की शेवटी हे पितळ तुमचं उघडं होणारच आहे. जे खरं आहे तेच येणार आहे, खोटं आहे त्याला कोणी त्या क्षणापुरता लोक कदाचित तुमचं ऐकून घेतील, त्या मीडियाचं किंवा त्या ह्याचा रिपोर्टचा, परंतु जे खरं आहे ते 1 दिवसानंतर येणारच आहे आणि मग स्वतःचा हशा आपण करून घेणार. ह्या सो कॉल्ड मीडिया चॅनल्सनी स्वतःचा हशा त्यावेळेस करून घेतला होता. दुसरा एक्झाम्पल होता 26/11च्या वेळेस. 26/11 मध्ये ह्याच मीडिया चॅनल्स, काही चॅनल्सनी जरी ते खऱ्या गोष्टी होत्या, उदाहरणार्थ NSGचे जे काही ऑपरेशन चालू होते, बरोबर आहे, तर शाबाद हाऊसवर चॉपरनी आपले एनर्जी कमांडोज उतरत होते. हे लाईव्ह पूर्ण फीड पूर्ण पाकिस्तानला मिळत होतं. म्हणजे आपला दुश्मन आपण स्वतः होऊन गेलो होते. त्यांना काहीही हेरगिरी करायची आवश्यकता नव्हती. लाईव्ह फुटेजेस सगळ्या देत होते आणि त्याच्यामुळे सगळं काही त्यांना, दे वर इन कॉन्टॅक्ट विथ दीज टेररिस्ट. त्यांना सगळं माहिती होतं की आता वरून शाबाद हाऊसमधले जे काय टेररिस्ट आहेत त्यांना माहिती होतं की वरून आता कमांडोजवर उतरत आहेत आणि आपल्याला तयार राहायचं आहे. सो दिस इज इम्पॉर्टंट ॲज रिस्पॉन्सिबल मीडिया पर्सनल्स. मला असं वाटतं की ही वेळ येणार जेव्हा तुम्ही मास मीडियामध्ये ॲज इन इलेक्ट्रॉनिक ऑर प्रिंट मीडिया
प्रिंट मीडियामध्ये तरी तुम्हाला थोडासा वेळ मिळतो विचार करायला, तुम्हाला तुमच्यावर कोणीतरी, त्याला आपण तुमचा ड्राफ्ट न्यूज आहे त्याला आधी वाचलं जातं, त्याला व्हेरीफाय केलं जातं आणि मग. परंतु इलेक्ट्रॉनिक मीडिया इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. खूप जवळून पाहिलेलं आहे. आपल्याला तो ग्लॅमर दिसतो, आपल्याला हे आजचे जेवढे काही मीडिया पर्सन्स आहेत ते दिसतात, परंतु बिलीव्ह मी, मागच्या 20 वर्षाच्या सर्व्हिसेसमध्ये मी जो मीडिया पर्सनल्सचा जो चॅलेंज आहे, मी त्यांना दोष सुद्धा देत नाही. कारण तो प्रेशर त्यांच्यावर, विशेष करून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या जेवढे काही पर्सनल्स आहेत त्यांना सुद्धा वेळेचं बंधन असतं. त्यांना माहिती आहे की मी आज जर ही माहिती दिली नाही तर बाजूच्या चॅनलनी दिली तर माझी काही खैर नाही. पण ते करत असताना असेही 80% जर्नलिस्ट असे होते जे खरं गोष्टी सांगायचे. त्यांचा अट्टहास एवढंच असायचं की साहेब आम्हाला फक्त वेळेत द्या, आम्हाला जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची ते वेळेत द्या. त्यांना हे नव्हतं खरं किंवा ते खोट्याच्या बाबतीत नव्हतं, परंतु जे खरं असेल तर साहेब आम्हाला द्या. तो चॅलेंज सगळ्यात मोठा तुम्हाला राहणार आहे पुढे सुद्धा. पण ते करत असताना खोटं नाटक काही करणं, दॅट इज अ बिग मिस्टेक. आणि विशेष करून इन सिच्युएशन्स वेअर देर इज कम्युनल ओव्हरटोन, कुठेतरी आपल्या एखाद्या इन्फॉर्मेशनमुळे किंवा न्यूजमुळे कुठेतरी दोन ह्याच्यामध्ये तेढ निर्माण होईल. इथं ॲज मीडिया पर्सन्स तुम्हाला मला वाटतं की रिस्पॉन्सिबल वेने बिहेव करावं लागेल. आपण जेव्हा म्हणतो की क्रिमिनॅलिटी यूथमध्ये वाढत चाललेली आहे, त्याचे कारण जसं आधी सांगितलं की पिअर प्रेशर आहे, तसं फॅमिली बॅकग्राऊंडही असतं. फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे घरात काहीतरी वातावरण प्रॉब्लेमॅटिक असू शकतं. त्याच्यानंतर डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट असतो की बेसिकली आपण एकीकडे लोक स्वतः सिगरेट पिणार आणि आपल्याला मुलाला म्हणणार की तू पिऊ नकोस. हे मूर्खपणा आहे, नाही का? त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमच्या अवतीभोवती जर हे दिसत असेल तर इथं कुठेतरी आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. लिगल कॉन्सिक्वेन्सेस बऱ्याचदा मुलांना माहिती नसतात. ह्याचं एक क्लासिक एक्झाम्पल मी आपल्याला देऊ इच्छितो. मी ठाण्याला DCP ट्रॅफिक होतो. बऱ्याचदा ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस होतात, बरोबर आहे. ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेसमध्ये आम्ही ट्रॅफिक पर्सनल म्हणून 31 डिसेंबरला किंवा गटारी यावेळेस माहिती की जास्त दारू पिऊन येणारे लोक असतात, त्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्हची आमची मोहीम चालू राहायची. त्यावेळेस एक मोहिमेअंतर्गत एका मुलाला ड्रंक अँड ड्राईव्हची केस केली. त्या ह्याच्यामध्ये तो ट्रिपल सीटही होता, दारू पिऊनही तिघं होते, त्यांनी वादही घातला. तो तिथं खूप अच्छा ड्रंक अँड ड्राईव्हच्या लिगल जे इम्प्लिकेशन काय आहे की ड्रंक अँड ड्राईव्ह इतर ह्याच्यामध्ये तुम्हाला समजा ट्रिपल सीट असेल किंवा विदाऊट सीट बेल्ट असेल तर तुम्हाला 500 रुपये दंड, 1,500 रुपये दंड, 1,600 रुपये दंड, 2,000 रुपये दंड, 2,500 रुपये दंड, ज्याला आपण कंपाऊंडेबल ऑफेन्सेस म्हणतो. परंतु काही ऑफेन्सेस असे आहेत ट्रॅफिकमधले जे नॉन कंपाऊंडेबल असतात आणि त्या तुम्हाला कोर्टातच पाठवावं लागतात. जे खूप डिफिकल्ट, जे डेंजरस आहे. जे उदाहरणार्थ तुम्ही दारू पिऊन जर हे केला, दारू पिऊन केलं तर तुम्ही स्वतः नाही इतरांच्या जीवाला सुद्धा धोका हे करू शकता. त्यामुळे तिथं तुम्हाला 200 आणि 500 रुपये दंड देऊन जमणार आहे का? नाही, ते कोर्टातच गेली पाहिजे. त्यानंतर नो एंट्रीमध्ये घुसणे, बरोबर आहे, रॉंग साईडमध्ये घुसणे, या प्रकारचे जे काही गुन्हे आहेत ते ज्याला आपण सेंट टू कोर्ट, SENT सेंट टू कोर्ट या कॅटेगरीमध्ये मोडतात. त्यामुळे त्यांना तुम्हाला कोर्टातच पाठवावं लागतं. परंतु हे त्या मुलांना माहिती नव्हतं. ते म्हणायचे की साहेब तुम्ही बाकीच्या गुन्ह्यांमध्ये जसं 1,000 रुपये 2,000 रुपये दंड घ्या. तो कॉन्स्टेबल म्हणाला नाही बाबा, ते मला कोर्टातच पाठवावं लागेल. त्याचं ब्रेथ अनालायझरवर त्याचं तिघांचा पॉझिटिव्ह आला, केस झाली आणि त्याला सांगितलं की तू उद्या ये. आता दुसऱ्या दिवशी त्या मुलांनी आत्महत्या करून घेतली. सगळे लोकांनी मग ते बावटा उडाला की ट्रॅफिक कॉन्स्टेबलनी चुकीच्या पद्धतीने हे केली आणि त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले. आता मी ॲज अ लीडर मला हे माहिती होतं की जे माझ्या कॉन्स्टेबलनी केलं ते पूर्णपणे बरोबर होतं, कारण त्याला अधिकारच नव्हता त्याला दंड ठोठावण्याचा. मग एक मोर्चासारखा माझ्या ऑफिसमध्ये आला. मग तिथं मी त्यांना आय कन्फ्रंटेड देम की ठीक आहे तुमची काय हे की साहेब, ते म्हणे की साहेब त्याला दंड सोडून दे. मग मी त्यांना पुस्तक दाखवलं की हे पहा, जे लिगल
हे आहे त्याप्रमाणे मला तो कोर्टातच पाठवावा लागतो. इथं कुठेही प्रावधान नाहीये की ह्याला 1,500 रुपये दंड किंवा 10,000 रुपये दंड. ह्या मुलांनी दुर्दैवाने आत्महत्या का केली? कारण ह्याला पोलीसमध्ये भरती व्हायचं होतं, आर्मीमध्ये भरती व्हायचं. त्याला असं वाटलं की आता माझ्यावर केस झाली म्हणजे माझं करिअर बर्बाद झालं. आता फॅक्ट हे होतं की दीज आर ऑल ऑफेन्सेस, पिटी ऑफेन्सेस. यामध्ये कोर्टाने त्याला शिक्षा ठोठावली असती तर त्याचा करिअर खराब झाला असतं असं काहीही नव्हतं. या गुन्ह्यामुळे त्याला नोकरी लागली नसती असं काहीही नव्हतं. परंतु दुर्दैवाने त्याला ते माहिती नव्हतं. त्यांनी थोडं जरी ट्रॅफिक ऑफिसमध्ये जरी येऊन विचारलं असतं की बाबा कोर्ट ह्याच्यामध्ये जास्ती असतं, कोर्टही तेच करतं. कोर्ट काय त्याला जेल करत नाही. कोर्टही त्यांना 5,000 रुपये दंड देतं. बऱ्याचशा तुम्ही ऐकलं असेल की काही मुलांना सोशल सर्व्हिस करायला सांगितलं होतं, पेपरमध्ये वाचलं असेल, कुठेतरी जाऊन ट्रॅफिक कॉन्स्टेबल बरोबर काम कर किंवा असे सुद्धा शिक्षा आजकाल कोर्ट देत आहे. पण कोणालाही जेलमध्ये पाठवलेलं असं नाही. जेलमध्ये केव्हा जाणार? एखाद्या तुमच्या कृत्यामुळे कोणाचा मृत्यू झाला तर दॅट इज अ डिफरंट सेक्शन ऑल टुगेदर. तिथं IPCचे किंवा BNSचे सेक्शन येतात. परंतु प्रोहिबिशनच्या जे ड्रंकन ड्राईव्हच्या केसेसमध्ये काहीही त्याला जास्तीत जास्त दंड झाला असता, पण हे त्याला माहिती नव्हतं. सो लॅक ऑफ लिगल इम्प्लिकेशन्स इज अगेन अ बिग चॅलेंज. तुम्हाला बऱ्याचदा असं वाटतं की बाबा काय होणार आहे किंवा काही होणार नाही. पण एक सगळ्यात महत्वाचं हे झालं अल्कोहोलच्या बाबतीमध्ये. पण बाकीचे जे गुन्हे आहेत, ज्या गुन्ह्यांमध्ये तुम्हाला BNSचा सेक्शन किंवा IPCचा सेक्शन लागतो, लीगल इम्प्लिकेशन्स काय आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. लीगल इम्प्लिकेशन्स खूप वाईटही होऊ शकतात, ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य बर्बादही होऊ शकतं. लीगल इम्प्लिकेशन्स एवढे जास्त नसतात, परंतु तुम्हाला वाटतं की नाही आता माझं आयुष्य बर्बाद होऊन जाईल असंही होऊ शकतात. सो तुम्हाला जे वाईट इम्प्लिकेशन्स आहेत, सगळ्यात महत्वाचं, एकदा तुमचा जर एखादी गुन्हा दाखल झाला आणि तुम्हाला कन्व्हिक्शन झालं तर तुम्हाला पासपोर्ट मिळायला अवघड जातं. तुम्हाला कोणत्याही नोकरीमध्ये जेव्हा तुमचे सिलेक्शन होतं तेव्हा तुमचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन होतं, बरोबर आहे? म्हणजे प्रत्येक तुम्ही ज्या ज्या ठिकाणी राहिलेले आहात तिथल्या पोलीस स्टेशनला तुमचं नाव जातं, तुमचा पत्ता जातो आणि मग पोलीस स्टेशनला विचारलं जातं की ह्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का. हे सगळ्यात महत्वाचं. दुर्दैवाने आज जे काही क्राईम अँड क्रिमिनॅलिटीमध्ये लोक हळूहळू मुलं जे जात आहेत त्यांना त्यावेळेस असं वाटतं की काही नाही मजा आहे, ती जी झिंग आहे ती दिसते, परंतु त्याचे इम्प्लिकेशन्स ही आयुष्यभर राहतील आणि त्याच्यातून बाहेर निघणं खरंच खूप अवघड आहे. सो प्लीज बी अवेअर. कोणताही कृत्य करत असताना जर माझ्यावर एखादी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असेल तर मी त्याच्यापासून दूर राहिलेलं कधीही बरं, ही याची जाणीव राहणं गरजेचं आहे. आणि हे मी ह्याच्यासाठी पोटतिडकीने सांगतोय कारण खूप जवळून पाहिलेलं आहे. अतिशय हुशार मुलं चुकीच्या संगतीत जाऊन चुकीच्या पद्धतीने कोणत्या तरी कामामध्ये अडकून नंतर मग पश्चाताप करत बसलेले आहेत. त्यावेळेस त्याची जाणीव नसते मुलांना, पण ज्याचे इम्प्लिकेशन्स आयुष्यभर राहणार आहेत. आणि विशेष करून तेव्हा जेव्हा तुमचे आईवडील तुमच्या आयुष्यासाठी खूप वाईट पद्धतीने झटत आहेत, तुम्हाला त्याची कदाचित जाणीव असेल तरी सुद्धा जर तुम्ही जात असाल तर दॅट इज अनफॉर्च्युनेट. सो प्लीज पुन्हा एकदा माझी विनंती आहे आपल्याला की ज्या काही तुम्ही कृत्य करतात त्याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत, लीगल ॲज वेल ॲज अदरवाईज सोशल, ते नेहमी लक्षात ठेवा. मग ड्रग ॲडिक्शनमध्ये असेल, क्राईममध्ये असेल, आजकाल दुसरा एक तिसरा आलेला आहे, तो आहे मोबाईलचं ॲडिक्शन. मोबाईल ठीक आहे, सोशल मीडियामध्ये राहणं वेगळी गोष्ट आहे, परंतु मला 100% खात्री आहे की या इथे बसलेले मुलं आहेत त्यापैकी एखाद दुसरा मुलगा असेल जो ऑनलाईन गेमिंगमध्ये ॲडिक्शनमध्ये अडकलेला आहे. माझा एक कॉन्स्टेबल, ग्रामीणमधला एक कॉन्स्टेबल पूर्णपणे ॲडिक्शनमध्ये अडकला होता. एकदा पोलीस स्टेशनला व्हिजिटला गेलो होतो, त्या ठिकाणी त्याची पत्नी आली तिथे भेटायला. आय वॉज सरप्राइज्ड. कशासाठी आली? मला वाटलं की बाबा दारू पिऊन मारतो किंवा काहीतरी आजकाल जनरली असतं की बाबा दुसऱ्या परस्त्री बरोबर संबंध आहेत ते घेऊन येतात. पण ही शी वॉज हेल्पलेस, हताश. ती म्हणे की साहेब माझा नवरा मनाने खूप चांगला आहे,
पण तो त्या ऑनलाईन गेमिंगच्या पायी पगार तर जाऊ द्या, त्याच्यावर 50-60 हजाराचा हे झालेलं आहे, उधारी झालेली आहे. ते लोक येऊन माझ्या घरी करतात. मला कधी मारत नाही, काही नाही. पण त्याला जे काही ॲडिक्शन झालेलं आहे त्याच्यातून तो बाहेर निघणं शक्य नाही. मग त्याला समोर बोलवलं. तो सुद्धा एकदम शांत, असं नाही की ॲरोगंट आहे किंवा काही दारुडे असतो टिपिकल असं आहे, तसं काहीच नाही. त्यांनी सांगितलं की साहेब मला सुचतच नाही, मला दुसरं काहीच सुचत नाही. तो ड्युटी अच्छा, त्याच्यानंतर हे कळालं की ड्युटीमध्ये त्याच्यामुळे त्याची अनियमितता झालेली, ड्युटीमध्ये हजर राहणार नाही. ह्या सगळ्या गोष्टींमुळे ही वॉज डेव्हस्टेटेड. देन व्हॉट वी डिड वॉज, त्याला मग सायकॅट्रिक काउन्सिलिंग दिली आणि आज फॉर्च्युनेटली ही इज आउट ऑफ इट. जर वेळेवर इंटरव्हेन्शन केलं तर 100% त्याच्यातून बाहेर निघेल. आणि हे तुम्ही तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या मुलांना त्याची जाणीव करून देणं गरजेचं आहे. अदरवाईज इट इज इक्वली पोटेन्शियल लाईक अ ड्रग ॲडिक्शन. इट इज ऑलमोस्ट द सेम थिंग. तिथं फिजिकल ॲडिक्शन नाही आहे, तिथं मेंटल ॲडिक्शन असतं, तुम्हाला दुसरं काही सुचत नाही. सो ऑनलाईन गेमिंग इज अनदर ॲडिक्शन. असे अनेक एक अजून आता बोलता बोलता मला आठवला, एक मुलगा होता, मला मुंबई ATS ला होतो मी. तर माझ्या टीमनी एका मुलाला माझ्यासमोर हजर केला. तो बेसिकली मोटरसायकल चोरी करायचा. 26-27 वर्षाचा पोरगा होता, नगर जिल्ह्यातला मुलगा होता. आणि मोटरसायकल चोरीच्या याच्यामध्ये सर म्हणे हा मोटरसायकल चोरी. मी त्यांच्यावर चिडलो, म्हणलं अरे अँटी टेररिस्ट स्क्वॉड आहे, मोटरसायकल चोरायला नाही इथं काय 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 संबंध आहे. नाही साहेब म्हणे तसं नाही आहे. हा इतका हुशार आहे की त्यांनी त्या काळात, मी आजपासून 12 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय, त्यांनी मोबाईलचं सिस्टम त्यांनी एक असं तयार केलं होतं सिस्टम त्यांनी, की तुम्ही कॉल फॉरवर्डिंग माहिती आहे सगळ्यांना, बरोबर आहे, की तुमचा मोबाईल रिचेबल नसेल तर तो कॉल फॉरवर्ड दुसऱ्या नंबरवर जातो. त्याला त्यांनी एक्सटेंड करून टाकलं होतं. त्यांनी 2 मोबाईल घेतले आणि त्याचा डेमो मी पाहिलेला आहे. साधे मोबाईल, नॉट स्मार्टफोन्स, साधे मोबाईल घेतले. त्यांनी एकमेकाला कनेक्ट केलं, त्याला एक सोलर हे लावून टाकलं, पॅनल लावून टाकलं, म्हणजे त्याला दोघांनाही चार्ज करायची गरज नाही पडणार. आणि ऑटोमॅटिकली हा जो नंबर आहे, जो प्रायमरी नंबर आहे, समजा माझा नंबर आहे, त्या नंबरला दुसऱ्या सिम कार्डनी कनेक्ट करून, दुसऱ्या एका मोबाईलला कनेक्ट करून टाकलं. कॉल तो जाणार, पण तो कॉल माझ्या नंबरला न जाता डायरेक्टली तिसऱ्या नंबरला जाणार, पण सिस्टम मध्ये तो कॉल गेला असं येणारच नाही. नाउ जस्ट इमॅजिन, दिस इज अ व्हेरी ड्रेडफुल सिच्युएशन. एखाद्या आरोपीच्या हातात जर असं काही मिळालं ना, तर माझा नंबर कुठेही मला लोकेशन मिळणार नाही, माझ्या नंबरवर कॉल झाला ह्याचा कोणताही प्रूफ राहणार नाही. आणि तो जर त्यांनी एका कुठे थर्ड झाडावर ठेवून दिला तर तो कधीही डिस्चार्ज होणार नाही आणि अशा आरोपीला कधीही आम्ही ट्रॅक करू शकणार नाही. नाव हा मुलगा, त्याला बोलवलं, तो 10वी पास सुद्धा नव्हता, त्याला फक्त लिहिता वाचता येत होतं. तो इतका हुशार होता की हे जे मोटरसायकल, आणि तो इवन मारुती कार चोरायचा, मारुती कार चोरून त्याला मॉडिफाय करायचा आणि त्याच्यात तो जनरेटर तयार करायचा आणि ते जनरेटर मग विकायचा. तो जनरेटर पोर्टेबल जनरेटर जसं आहे आजकाल, जसे किर्लोस्करचे जेनसेट असतात ना, तसे छोटे छोटे जनरेटर त्यांनी मारुती 800 मध्ये त्याच्यात फिक्स करून टाकले. नाव मग त्याला आणलं, मग त्याला काउन्सिलिंग केलं आम्ही, आणि आज ही इज अ सक्सेसफुल एंटरप्रेन्योर. म्हणजे तो मुलगा आहे, त्यावेळेस त्याला ती चोरीची लत लागली होती. अच्छा, हे त्यांनी जे काही केलं होतं ना, ही हॅड जस्ट चॅलेंज्ड माय कॉन्स्टेबल. एक माझ्याकडे राऊत म्हणून कॉन्स्टेबल होता ATSचा, त्याच्या फोनवर हा बोलला. तो म्हणे साहेब तुम्हाला चॅलेंज देतो मी, तुम्ही मला पकडूच शकणार नाही म्हणे, पकडून दाखवा. हाही तेवढाच झपाटलेला होता. त्यांनी तो पागल होऊन गेला की साहेब मिळत कसं नाही. आमच्याकडे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत, बरोबर आहे, म्हणजे ATS हॅज फार बेटर टेक्नॉलॉजीज दॅन रेग्युलर पोलीस. ते असताना सुद्धा मिळत नव्हतं. ते करताना त्याला 6 महिने मेहनत लागली, पण नंतर आणलं. मग त्याच्याकडून शोधलं की तू बोलायचं माझ्याशी, पण तुझं लोकेशन का नाही मिळायचं. मग त्यांनी तो डब्बा आम्हाला आणून दाखवला.
मग त्यांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी, मग त्याला म्हणलं यार तू मूर्ख आहेस, तू हे करून काय करणार आहे, तू आज ना उद्या तू पकडला जाणार, तुझा ठीक आहे. अच्छा, त्यावेळेस त्याला मोटरसायकलच्या चोरीमध्ये त्याला काहीतरी 4-6 महिने सजा झाली, म्हणजे जेलमध्ये गेला, बेलआउट झाला. पण नंतर मी ह्या राऊतला सांगितलं की त्याला सोडायचं नाही, आणि ही इज बीन रिहॅबिलिटेटेड. आता तो त्याचे इट इज नॉट जस्ट जनरेटर्स, तो आता छोटे पोर्टेबल हे असतात ना क्रेन्स, आपले महिंद्राची जी पिकअप असते, महिंद्राच्या पिकअपच्या मागे क्रेन, मेकॅनिकल क्रेन, गाडी हे झाले, ते छोटे छोटे तो तयार करतो आणि तो विकतो. सो बेसिकली जर हे माझे 2 जवळचे एक्झाम्पल आहेत की मुलं एक तर लॅक ऑफ अवेअरनेसमुळे कुठल्या एक्सटेंटपर्यंत जाऊ शकतात. दुसरा, तुम्ही चुकीच्या पद्धतीने तुमचं जर हे दिशा दिली तर तुमचं आयुष्य बर्बाद होऊन जाईल. पण जर त्याला वळण दिलं तर तो आज म्हणजे काही नाही तर कमीत कमी 2.5 ते 3 लाख रुपये महिना तो सहज कमवतो. 0 इन्व्हेस्टमेंट. त्यांची गाडी आणायची, ती गाडी आणून देणार, तो त्याला मॉडिफाय करून देतो, व्यवस्थित हे करून देणार त्यांना. आणि खेडेगावांमध्ये आजकाल सगळे जुगाडू टेक्नॉलॉजी आहे, त्यामुळे सगळ्यांना स्वस्तात मिळतं, त्यामुळे होऊन जातं ते. सो सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आज मी इथं जे तुमच्याकडे आलेलो आहे, असे अनेक किस्से होत राहतात. वेळेत त्यांना जर इंटरव्हीन केलं तर मुलं बाहेर 100% निघू शकतात, पण नाही तर आयुष्य बर्बाद होऊ शकतं. बरोबर आहे ना? आपण ॲज मीडिया पर्सनल, मला एक नक्की हे सांगावं असं वाटतं की यूथ तुम्ही आहात आणि मीडिया पर्सन, म्हणजे क्राईम आणि क्राईम प्रिव्हेन्शन हे फक्त पोलिसांचं काम आहे असं मानणं थोडंसं आमच्यावर अन्यायकारक आहे. इट इज एव्हरीबडीज जॉब, राईट? यू आर स्टेइंग इन अ सोसायटी. क्राईम अँड क्रिमिनॅलिटी हॅज बीन देअर सिन्स एजेस. त्याचं स्वरूप बदलत गेलेलं आहे, त्याचं गेज बदलत गेलेलं आहे, परंतु ते पहिल्यापासून आहे. आणि जे सोसायटी सेफ आहे ती केवळ यामुळे सेफ आहे कारण तिथले लोक अवेअर आहेत, तिथल्या लोकांना जाणीव आहे. आणि ज्या सोसायटीमध्ये लॉ आणि लिगॅलिटीच्या बाबतीत मान्यता नाही आहे किंवा त्यांच्याबद्दल आदर नाही, तिथं अराजकता माजते. त्यामुळे तिथं काय पोलीस खूप स्ट्रॉंग आहे असं काहीही नाही. लोकांनी आतून ते एक्सेप्ट केलेलं आहे, ते आत्मसात केलेलं आहे की येस, वी हॅव टू फॉलो रूल्स, वी आर देअर ॲज सोसायटी, इट इज आवर प्राईम ड्युटी not to indulge in any criminal activity, but also prevent if anything is happening around us. So, पुन्हा तुम्ही as youth should be watchdogs. तुम्ही आमचे बिगर वर्दीचे पोलीस ऑफिसर राहाल तर ही सोसायटी सेफ राहील असं माझं वाटतं. म्हणजे इट इज नॉट नेसेसरी की तुम्हाला जाऊन FIRच करायची. यू जस्ट कुड, तुम्ही पुढे न येता वेगवेगळ्या पद्धतीने आजकाल पुन्हा मोबाईल आहे किंवा तुम्ही चिठ्ठी देऊन तुमच्या ओळखीच्या माणसाला फक्त तुम्हाला एक्सपोज न करता, स्वतःला एक्सपोज न करता तुम्ही इन्फॉर्मेशन दिली तरी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी प्रिव्हेंट करू शकता. विशेष करून ड्रग ॲडिक्शनच्या बाबतीमध्ये, विशेष करून असे कोणी मुलं असतील जे चोरी चकारी करत आहेत त्याच्या बाबतीत बऱ्याचदा असं वाटतं की कशाला पडायचं लफड्यांमध्ये. पण जर त्याला निग्लेक्ट केलं तर ते कधी आपल्याला होऊ शकते उद्या जाऊन आपल्या घरी चोरी होईल, होऊ शकते तुमचा भाऊ या ड्रग्सच्या विळख्यात अडकून जाईल, होऊ शकते तुमचा वडील दारूच्या विळख्यात अडकून जाईल. सो इट इज आवर, जर असं वाटतं प्रत्येकाला वाटतं की माझ्यापर्यंत येणार नाही, तर तो सगळ्यात चुकीचा भ्रम आहे असं मला वाटतं. सो इट इज युअर ड्युटी नॉट जस्ट टू प्रिव्हेंट युअर सेल्फ बट ऑल्सो इन्शुअर दॅट आजूबाजूचा सेफ सुद्धा आपला हे सेफ राहणं गरजेचं आहे. एक मीडिया स्टुडंट्स म्हणून मला एक असं वाटतं, फोन भरपूर येतो त्यामुळे थोडं डिस्टर्ब. आपण पुढे जाऊन जेव्हा मीडिया पर्सनल म्हणून काम करणार आहे तर एक पोलीस ऑफिसर म्हणून माझ्या जे काही अपेक्षा आहेत ते मला असं वाटतं की दिस इज द राईट टाइम फॉर मी टू एक्सप्रेस माय एक्सपेक्टेशन्स. की बऱ्याचदा नॅरेटिव्ह खूप ऐकलं असेल आपण, बरोबर आहे?
फेक नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह. इट्स अ फॅक्ट. बऱ्याचदा जे म्हणतो ना की खोटं सुद्धा जर आपण काय रेटून बोललं तर ते खरं वाटायला लागतं. ती क्षमता दुर्दैवाने मीडियामध्ये आहे. बरोबर आहे ना? सुदैवाने नाही म्हणणार, पण दुर्दैवाने. पण जर खरं बोलू शकता तर मग खोटं का नाही, असंही होऊ शकतं. सो उद्या जाऊन तुम्हाला ॲज रिस्पॉन्सिबल मीडिया पर्सनल्स नॅरेटिव्ह जेव्हा तुम्ही, जर खरं असेल तर त्याच्याबद्दल माझी काही हरकत नाही, पण जर खोटं असेल तर थोडं विचार करा की त्याचे इम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात. तुम्ही ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली जर फेक नॅरेटिव्ह हे करत असाल, प्रोपेगेट करत असाल, तर त्याचे सोशल इम्प्लिकेशन्स खूप भयानक होऊ शकतात. सेल्फ ग्लॉरिफिकेशन किंवा ह्याच्या जाळ्यात न अडकता थोडंसं मला वाटतं की इथं रिस्पॉन्सिबल बिहेवियर राहणं गरजेचं आहे. तुम्ही जर न्यूज देताय त्याच्यात पॉझिटिव्ह कंटेंट टाका. आज काही न्यूजपेपर्स असे आहेत जे रोज एक छोटासा कॉलम असतो डावीकडे, पॉझिटिव्ह न्यूज म्हणून. पण दुर्दैवाने ह्याचा अर्थ असा आहे की 95% जागा नेगेटिव्ह न्यूजनी फैरलेली आहे. त्यांना दे हॅव टू एफर्ट्स घ्यावं लागतात पॉझिटिव्ह न्यूज द्यायला. एक छोटासा कॉलम कंपल्सरीली त्यांना शोधावं लागतं की काय पॉझिटिव्ह न्यूज आहे, काय पॉझिटिव्ह न्यूज आहे. बेसिकली ते जरी असेल तरीही जो काही कंटेंट तुम्ही देत असाल तो खरा आहे याच्याकडे जर तुम्ही कटाक्षाने जर ज्याला म्हणतो आपण लक्ष ठेवलं तर तुम्ही ॲज रिस्पॉन्सिबल मीडिया पर्सनल्स हे होणार. तुमचा न्यूज कंटेंट हा एथिकल राहायला पाहिजे. तुमचा न्यूज कंटेंट हा बॅलन्स राहायला पाहिजे. इट शुड बी बॅक्ड बाय फॅक्ट्स, नॉट फिक्शन. म्हणजे फक्त प्रिझम्पशनवर तुम्ही जर काम करायला लागले तर मग ते फिक्शन घ्यायला लागेल हळूहळू. आणि मग आज ना उद्या तर ते खरं आणि खोटं बाहेर येणारच आहे. तुम्हाला तिथं थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मला वाटतं की मला जे काही गोष्टी सांगायच्या होत्या ते मी आज, मला ॲज पोलीस ऑफिसर माझा जे काही इतके दिवसाचा अनुभव असेल ते सांगण्याचा प्रयत्न केला. बरेच जण म्हणतात की यू आर द फ्युचर ऑफ दिस कंट्री. मला असं वाटतं नाही, यू आर नॉट द फ्युचर, यू आर प्रेझेंट ऑफ दिस कंट्री. तुम्ही आज जे काही करणार आहे ते फ्युचर ठरवणार आहे. आणि तुम्ही यू आर इन दॅट स्टेज वेर यू हॅव ऑलरेडी स्टार्टेड शेपिंग द फ्युचर ऑफ द कंट्री. सो यू आर ऑल आर प्रेझेंट. कदाचित आम्ही पास्टमध्ये गेलेलो आहोत, पण तुम्ही यू आर दी प्रेझेंट आणि तुमच्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत. सो माझी ही सर्वांना विनंती आहे की मीडिया पर्सनल म्हणून, एक रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हणून आपण केवळ न्यूज रिपोर्टिंग मध्ये थोडंसं एथिक्स आणि बॅलन्स ठेवा. यू विल बी सक्सेसफुल फॉर शुअर. आणि टाइम अँड अगेन इट हॅज बीन प्रूव्ड. वेगवेगळ्या मीडिया चॅनल्समध्ये जे बोंबाबोंब करणारे आहेत त्यांची आज काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे. काही चॅनल्स ज्यांचं इमेज आहे की ते जे काय देतात ते खरं देतात, त्यांचा वृत्तांकन किंवा त्यांची न्यूज वाचण्याची पद्धत ती अतिशय बॅलन्स्ड असते. आणि काही न्यूज चॅनल्स नुसती भांडणं नुसती. सो पीपल रिअलाइज नाउ इट इज अप टू यू, तुम्ही कुठे राहणार. थँक्यू. हॅव अ गुड डे. एक्सपीरियंस के जरिए से आप कुछ बताने की कोशिश की और तो अगर आप कह रहे थे कि टुमारो कैन बी डार्क इफ यू डोंट सी द लाइट टुडे, तो हम आज से यानी कि आने वाले कल, जिसको आपने कहा कि आज से हम ये तय करते हैं कि एक अच्छा और सच्चा पत्रकार के साथ साथ एक अच्छा नागरिक भी बनेंगे और समाज को एक पॉजिटिव इमेज देने की कोशिश करेंगे. अब यहाँ पर जो स्टूडेंट्स बैठे हुए हैं, अगर किसी के पास कोई सवाल है तो प्लीज आप पूछ सकते हैं. माइक लेके मैं आपको बताऊंगा. नाही सर नमस्कार, माझं नाव विठ्ठल साबळे. सर ग्रामीण भागामध्ये अजूनही प्रत्येक गावात सर्रासपणे दारू विक्री केली जाते. यावर एखाद्या नागरिकाने किंवा महिलांनी दारू विक्रेत्याला विचारलं की तुम्ही दारू का विकताय, तुम्हाला परवानगी कोणी दिली, तर त्यांचं उत्तर असतं की आम्ही पोलिसांना हक्क देतोय. हे कितपत योग्य आहे? यावर तुम्ही काही कारवाई केली का किंवा यानंतर करणार? एकदम बरोबर आहे. बऱ्याचदा
ही काही अंशी बरोबर असतं. ते जे सो कॉल्ड दारू विकणारे असतात ते हे सरळ तुमच्यावर दबाव टाकण्यासाठी हे सांगण्याचा प्रयत्न करतात की आम्हाला पोलिसांना हप्ते देतो. कदाचित 30% केसेसमध्ये ते खरं असेल खोटं असेल याच्याबद्दल भाष्य करणार नाही, परंतु तुमच्यावर दबाव आणण्यासाठी ते म्हणणार की आम्ही तर पोलिसांना मॅनेज केलेलं आहे. जसं एक आरोपी सुद्धा म्हणतो एखादी की मेरा कुछ नहीं हो सकता है, मेरा बहुत. माझं वैयक्तिक अनुभव आतापर्यंत हे सांगतो की हे सगळे फक्त आणि फक्त तुमच्यावर, तुम्ही कुठे जाऊ नये म्हणून तुमच्याकडे आणि माझ्याकडे दर आठवड्याला कमीत कमी 2 ते 3 व्हिजिटर्स असे येतात. ते सांगतात की साहेब आम्ही पोलीस स्टेशनला गेलो परंतु कारवाई नाही झाली. त्याच्यावर ताबडतोब कारवाई होते आणि त्या जो कन्सर्न ऑफिसर आहे त्याच्यावर सुद्धा ॲक्शन घेतली जाते. सो आजपासून 20 वर्षापूर्वी हे म्हणणं की पोलिसांना माहिती आहे, आणि ते त्यावेळेस सोशल मीडिया नव्हती, त्यावेळेस मोबाईल नव्हता. आता खूप सोपं आहे. कोणतंही काही असं घडत असेल तर लगेच व्हॉट्सॲपवर येतं आणि व्हॉट्सॲपवर आली की त्याच्यावर कारवाई होते. किंवा इथे लोक येतात. आधी SP ऑफिसमध्ये येण्याला कोणाला हिंमत होत नव्हती. आज तसं नाही. आज तुम्ही माझ्या ऑफिसला या, रोज कमीत कमी 15 ते 20 नागरिक असतात, व्हिजिटर्स असतात. 15 ते 20 नागरिक म्हणजे 40-50 लोक, त्याचे प्रत्येकाबरोबर 2-3 असतात. सो तुम्हाला ते जे सांगणारे आहेत ते एकतर खोटं सांगतात, आणि जरी त्याच्यामध्ये तिथल्या लोकांना तिथलं लोकल पोलीस स्टेशन नेग्लेक्ट करत असेल तर त्यांच्याकडे ऑप्शन आहे की ते तुम्ही SDPOकडे जाऊ शकता आणि SP कडे जाऊ शकता. व्हॉट्सॲपवर मेसेज देऊ शकता. डायल 112 आहे. डायल 112 बद्दल माहिती आहे कोणाला? नाही. 100 माहिती आहे? हां. सो 100चा आता नवा हे आलेलं आहे. 112 हा बेसिकली इट्स लाईक अ कॉल सेंटर. आता बऱ्याचदा जे 100 नंबर होता तो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यासाठी वेगळा 100 नंबर किंवा वेगळा हे यायचं. आता एकच 112वर डायरेक्टली एका कॉल सेंटरवर, नवी मुंबईमध्ये मोठा कॉल सेंटर आहे, तिथं जातो आणि तिथून डायरेक्टली आम्हाला कॉल येतो. तो कॉल जो येतो त्याचा जर स्मार्टफोन असेल तर गुगल लोकेशनपासून सगळ्या गोष्टी येतात आणि ते रेकॉर्डेड असतात. त्याचा ट्रॅक रेकॉर्ड, किती कंप्लेंट झाल्या, त्याच्यावर काय कारवाई झाली ते सुद्धा भरावं लागतं. सो 112 इज अगेन अ बिग टेक्नॉलॉजी गेम चेंजर विथ रिगार्ड्स टू पोलिसिंग आणि सोशल पोलिसिंग. त्यामुळे ह्या गोष्टी जर आल्या त्या रेकॉर्डवर येतात, त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणार. सो येस, तुम्हाला एक काम करणं गरजेचं आहे की तो जो काही सांगतो त्याचा पुढे त्याच्या वरच्या लेवलवर जाणे, दुसरं काहीच नाही. नमस्कार सर, माझं नाव कोमल वखरे. तर हल्ली सोशल मीडियावरती AI जे प्रकरण आहे त्यामुळे डीपफेक सुद्धा खूप जास्त प्रमाणात होतं. मग मुलींना देखील यामध्ये ब्लॅकमेलिंग केली जाते. तर आम्ही खबरदारी तर घेतो, पोलिसांकडूनही तक्रार केल्या जातात, मात्र वैयक्तिक पातळीवरती सोशल मीडियावरती अशी कोणती काळजी घ्यायला हवी? एकदम चांगला प्रश्न. आय एम रिअली हॅपी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर स्वतःबद्दल किती इन्फॉर्मेशन देता हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. तुमचे जेवढे काही अकाउंट्स आहेत, मग ते फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, हे सगळ्यात आधी ते प्रायव्हेट करा, पब्लिक नका करू. ह्याचा अर्थ काय की तुमचे फोटोग्राफ्स आहेत ते कोण पाहतं हे तुम्ही कंट्रोल करू शकता. बरोबर आहे. दुर्दैवाने आपण पॉप्युलॅरिटीच्या होडमध्ये जाऊन आपण त्याला पब्लिक करतो, आणि हे टाइम अँड अगेन इट हॅज बीन प्रूव्ड की हे जे फोटोग्राफ्स आहेत हे अपलोड करून मग तुमच्या फेक प्रोफाईलही तयार केला जातो, फेक फोटोग्राफ्सही तयार केलं जातं, त्याला मॉर्फ केलं जातं. सो सगळ्यात महत्त्वाचं एक आहे, थोडंसं विचारपूर्वक एक तर तुम्ही किती फोटोग्राफ्स अपलोड करता. फार जास्त यू शुड बी टेक्नॉलॉजी सॅवी, पण तुम्हाला त्याचं कंट्रोल तुमच्यावर ठेवणं गरजेचं आहे. त्याला पब्लिक अकाउंट न ठेवता प्रायव्हेट अकाउंट करा, सगळ्यात महत्त्वाचं. आणि पुन्हा असा कोणताही फोटोग्राफ किंवा असा कोणताही व्हिडिओ ज्याच्यामध्ये तुम्ही एकटे आहात किंवा कोणाबरोबर आहात तो मॉर्फ होऊ शकतो आणि त्या चुकीच्या पद्धतीने हे केलं जातं, असे अपलोड करू नये. माझं तर वैयक्तिक मत हे की तुम्ही आता त्या इट इज टाईम की तुम्ही ही वेळ आलेली आहे की ह्या गोष्टीचा दुष्परिणाम तुम्हाला आसपासच्या लोकांमध्ये दिसायला लागेल. त्यामुळे तुम्ही जे काही फोटोग्राफ्स तुम्ही अपलोड करताय त्याच्यावर तुम्हाला
हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचा कोणीतरी दुश्मन त्याचा दुरुपयोग करू शकेल. त्यामुळे कशा प्रकारचे फोटोग्राफ्स अपलोड करायचे ते सुद्धा लक्षात ठेवा. ग्रुप फोटोग्राफ्स आहेत, 7-8 जण आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही एकटे हायलाईट होते असं नाही आहे. दे आर ऑलवेज सेफ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला तुमचं अकाउंट तात्काळ प्रायव्हेट करणे. सेटिंग्समध्ये तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येत नाही, बरोबर आहे. स्क्रीनशॉट हे करता येतं, तो शेअर करता येत नाही. तुम्हाला तुमच्या इवन मोबाईलमध्ये तुमचा जो प्रोफाईल फोटो आहे तो सुद्धा तुम्ही फक्त तुमच्या फोनबुकमध्ये, हे सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे की ते फोनबुक आहे तेवढ्याच लोकांपर्यंत तुमचा प्रोफाईल दिसेल, व्हॉट्सॲपचा असो किंवा टेलिफोनचा प्रोफाईल. ह्या सगळ्या सेफ्टी सेटिंग्स तुम्ही जर यूट्यूबवर पाहिलं तर तुम्हाला ते कळेल काय काय करायचं जेणेकरून आपला फोटोग्राफचा किंवा आपल्या व्हिडिओचा दुरुपयोग होणार नाही. थँक्यू. Good afternoon, sir. Sir, my name is Zaid. Sir, I have to ask a question. It might be a conflict, but our city have faced a lot of communal violence in last few years, and as of right now, Maharashtra is also facing an regional language issue. So, is our city police department is doing something to prevent these events in future? Absolutely. Let me tell you one thing. We are not just a reactionary force. We also anticipate things. We also know, we have our social media wings, right? Both the district as well as the commissionerate, we have our social media cell. We monitor what is being circulated, what is being propagated within the society. We also monitor the geographical areas also. And then we decide our plan of action. Most of the times they are in a in a subtle way. People don't realize that, but then we conduct our meetings. जो सोसाइटी में जिनका मान होता है, सम्मान होता है, जिनको लोग सुनते हैं, उनको बुलाया जाता है, उनको बताया जाता है कि देखो भाई यहाँ ये इस तरह की गलत फहमी फैलाई जा रही है, ये नहीं होना चाहिए. नंबर 1. नंबर 2, जब भी साल भर हमारे यहाँ इम्पॉर्टेंट रिलीजियस फेस्टिवल्स होते हैं, फिर वो ईद हो, गणेश फेस्टिवल हो, बुद्ध जयंती हो, तो हमारी पीस कमेटी मीटिंग्स निरंतर चलते रहते हैं. पीस कमेटी मीटिंग्स में जो पीस कमेटी मेंबर्स होते हैं, वो मेंबरान वो होते हैं जो कि उस एरिया के लीडर्स हैं, उस एरिया में उनका सोशल इन्फ्लुएंस है, उनको बुलाया जाता है. यूथ को बुलाया जाता है, स्कूल और कॉलेजेस के रिप्रेजेंटेटिव्स उनको बुलाया जाता है. और उस वक्त फिर जो भी उस वक्त के ऑब्जर्वेशंस हैं हमारे, उसके बारे में उनको बताया जाता है कि देखो भाई ये घटना यहाँ हुई है और इसका रिपरकशंस हो सकता है. आपने देखा होगा कि पिछले 1 साल में हमने भी हमारे इंस्टाग्राम हैंडल्स में, हमारे फेसबुक अकाउंट्स के थ्रू वीडियो मैसेजेस हमने भेजे हैं. सीपी साहब हो या मैं हूँ, हमारे सारे पुलिस स्टेशन के इंचार्जेस हैं, अलग अलग तरह के सोशल मीडिया में मैसेजेस जिसमें कोई भी कंट्रोवर्शियल स्टेटस, कोई भी कंट्रोवर्शियल मैसेजेस ना तो तैयार करे ना फॉरवर्ड करे. अगर करने के बाद उनके ऊपर अगर कोई करते हुए पाया जाता है तो उसके ऊपर क्या सेक्शंस के तहत एक्शन ली जाएगी, गुनाह दाखिल किया जाएगा, ये सब बताते हैं. सो वी आर ऑलवेज our society is a dynamic society, right? It is not isolated. तो नगर में कुछ हो गया, बंबई में कुछ हो गया, तो लोग यहाँ उसका ये करेंगे, है ना. हमारा कर्तव्य ये है कि हम उसके लिए तैयार रहें, हम वो एंटिसिपेट करें कि हाँ यहाँ ये चीज़ हुई है तो उसके लिए हमने तैयारी करनी है, और वो हमेशा करते हैं फॉर्चुनेटली. सो देखो, डेमोन्स्ट्रेशन होना या किसी घटना के बारे में लोगों ने भावनाएं व्यक्त करना, ये नेचुरल है, ये सोसाइटी में होने वाला है. बट इट शुड नॉट टर्न वायलेंट. वो काम हमारा है और वो हम बादस्तूर करते हैं. Good afternoon, sir. Good afternoon. I hope my voice comes there. Yeah, it's there. Yeah. We have issues that maybe it's not about discussion here, but we will request on behalf of the foreign students a meeting with the police commissioner. Yeah, because we are facing issues of racial profiling. I've been trying to resolve them at the airports, even with the local police.
but the resolution was not there. I remember I wrote to the Prime Minister in 2016. There was a reply. And the police asked me, why did you write to the Prime Minister? I told them I had written to Sushma Swaraj, and she told me to write to the Prime Minister. But the issues have come because I'm the president of Kenyan students in India. And the new students are coming only 5 days old, and they are facing the same issue of racial profiling. The second one is about getting driving license. Okay. So we go to the RTO and they tell us foreigners are not supposed to get driving license. And then the traffic police ask money from the students, those who might drive, and they tell them, why don't you have a driving license? Then when you go there, they tell you again, get Aadhaar card. When I go to Aadhaar card section, they tell us foreign students don't get Aadhaar card. If you go to the website of UDAI, there is a section for foreigners to get Aadhaar card. It's by the government of India. So there is that conflict. So I request a meeting of foreign students and the police officer. I'll surely do that. As you know, I am superintendent of police. I have my jurisdiction outside the city, so the rural area. But I'll surely, ma'am, मला हे यांचं हे पाठवून द्या. I will try to arrange a meeting with the concerned branch, which is called as special branch. It's the special branch for each commissionerate, which deals with various issues. With regards to racial profiling, it's unfortunate. Let me tell you, frankly speaking, this country is prone to what do you say, discrimination, not just with related to foreigners, but within the society also, right? So yes, these are the problems which we are facing, and if at all it is observed, it is our duty to ensure that it doesn't happen again. And for that, we need to arrange a meeting. I'll definitely do that. Thank you. Yeah. ये आप हाँ कोणीतरी हाँ समोर येस येस. सर जी आता महाराष्ट्रामध्ये लँग्वेज बॅरियर चालत आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? नाही कुठं आता मी आज बोललो, मी 3-4 लँग्वेजेस मध्ये बोललो. सोशल मीडियावर आम्ही बघतात ना, मराठी आलीच पाहिजे, महाराष्ट्रामध्ये राहतात बाहेरच्या स्टेटचे. हा वैयक्तिक हे आहे. मला असं वाटतं की लँग्वेज कोणताही असो, माध्यम, प्रत्येक लँग्वेजच्या बाबतीमध्ये रिस्पेक्ट असणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रात आहे तर मराठी भाषेचा अभिमान, स्वाभिमान राहणं अपेक्षित आहे. परंतु हे म्हणणं की हे मराठीतच बोला किंवा हे कदाचित नाही, हे चुकीचं आहे. परंतु मी कोणत्याही भाषेचा सन्मान करणं हे मला वाटतं प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. सो इट्स अप टू. नाही आणि मारलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. मी पुन्हा सांगतो, जे तुम्ही म्हणताय ते अर्ध सत्य आहे. ज्या ठिकाणी लॉ हातात घेतलेले त्यांना दे हॅव टू फेस लॉ. अगेन फक्त भाषेच्या आधारावर नाही, जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर सुद्धा भांडणं होतात इथे. दुर्दैवाने ते झालं तरी सुद्धा त्यांच्यावर कडक शासन होतं. हे पुन्हा मीडिया पर्सनल ते प्रोजेक्ट नाही करत. फक्त आपण त्यावेळेस काय प्रोजेक्ट करतो की ह्या व्यक्तीला मारहाण झाली, परंतु त्याच्यानंतर गुन्हा काय दाखल झाला, ते 6 महिने त्याच्यानंतर त्याचं आयुष्य कसं बर्बाद झालं हे कोणी दाखवत नाही. बरोबर आहे, ते सुद्धा तुम्ही दाखवायला पाहिजे. We have been discussing about the drugs related issue, and my city faces a lot about drugs issues and electronic cigarettes. And as I have studied, according to the Prevention of Electronic Cigarette Act of 2019, it has prohibited the transport, export, import of electronic cigarettes, including vapes and such other things. But despite these things, I have seen multiple times in my city, in front of police station, there have been shops that have been selling such things in the daylight. So, sir, do you think that criminalizing such things have not been effective in our country? Like, we have criminalized such. No, that's not true. It has definitely been effective. Otherwise, you would have seen people would have been smoking vape over here एकदम frequently. ऐसा दिखता है. You have seen it internally, but it is your duty to report. That nobody wants to do that. Same goes with marijuana. They haven't legalized it. They have criminalized it, and we have seen, according to the NDPS, like Narcotics Department, there are so many cases that which say that the use of marijuana and cannabis is getting searched in our country. So don't you think that legalizing or criminalizing have
the criminals have exploited such things. See, that again is, it's a very important जो क्वेश्चन जो आपका ये है, मैं समझ सकता हूँ. ये ड्रग एडिक्शन अनफॉर्चुनेटली ये एक ऐसा सिचुएशन है जो जब घुस जाता है तो इतनी आसानी से बाहर नहीं निकलता है. जैसे गुटखा हो गया, जैसे सिगरेट हो गया. सिगरेट भी, स्मोकिंग इन पब्लिक, आप स्मोकिंग के बारे में नहीं बोल रहे हो, बट स्मोकिंग अगेन अनफॉर्चुनेटली और फॉर्चुनेटली इज प्रोहिबिटेड इन पब्लिक प्लेसेस. बट आप पान ठेले के सामने कर रहे हैं, लोग कर रहे हैं. इतना ज़रूर है कि मारुआना हो या वेप हो, वो आप अगर वो हम उसको इलीगल नहीं करार देते तो ये और ज़्यादा ये हो जाता. गांजा या वेप ये बेचा जाता है, चोरी छिपे बेचा जाता है. अनफॉर्चुनेटली कुछ पान ठेलों में बेचा जाता है, बट टाइम एंड अगेन उनके ऊपर कार्रवाई भी होती है. कार्रवाई 100% होती है. प्रॉब्लम तब आ जाता है जब हम ये एक्सेप्ट करके चलते हैं कि यार ये तो चलने वाला है. ये नहीं होना चाहिए. उनको बार बार, और ज़रूरी नहीं कि आपने खुद ने जाके सामने से जाके कंप्लेंट करना है. आपने केवल डायल 112 में भी फ़ोन करके बता दिया कि ये, मैं इसलिए बोल रहा हूँ कि डायल 112 एक ऐसा ये इंस्ट्रूमेंट है जिसमें जो भी कंप्लेंट आती है उसका रिकॉर्ड रहता है. अगर आप ये बोलते हो कि गुलमंडी चौक में संजय पानठेला है, वहाँ पे गांजा बेचा जाता है, आपने आज कंप्लेंट किया, उसके ऊपर कंट्रोल पर्टिकुलर जो कंसर्न पुलिस स्टेशन है उनको मैसेज भेजता है, उसके ऊपर फिर कार्रवाई होती है. उसका वो जो कंप्लेंट है वो तभी क्लोज होगी जब ये बोलेंगे कि हाँ इनके ऊपर ये एक्शन के तहत कार्रवाई हुई. अब अगर फिर से अगर 2 दिन बाद आ गया, फिर से 3 दिन बाद आ गया, तो ये रिकॉर्ड पे आता है कि बार बार संजय पान सेंटर गुलमंडी चौक वाले पे ये आता है. तो वो यहाँ रिकॉर्ड में आ जाता है और फिर उसका फॉलोअप इट गोज टू हायर अप, एंड देन इट बिकम्स डिफिकल्ट फॉर द पुलिस स्टेशन ऑल्सो इफ दे आर मैनेज्ड. इफ आपको जो अंदेशा लगता है, विच आई एम 100% श्योर ऐसा नहीं होता है, बट ये ई सिगरेट हो या गांजा तो इतना ओपनली पानठेलों पे नहीं बेचा जाता है. ई सिगरेट कहीं ना कहीं छुपा के, कहीं ना कहीं ये करके बेचने की कोशिश होती है, पर अगर बार बार कंप्लेंट होगी तो 100% बंद होगा. राइट.